पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार वेगात। मलिग्रे इथं काढलेल्या प्रचार फेरीला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा। विकासाच्या मुद्द्यांवर उमेदवारांचा थेट संवाद। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुधीर राजाराम देसाई, वाटंगी पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार राजाराम गुणाजी होलम आणि पेरणोली पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार यशोदा युवराज पोवार यांच्या प्रचाराला वेग आला असून मालिग्रे येथे काढलेल्या प्रचार फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी घराघरांमध्ये जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेली मूलभूत कामे, शेती, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर मतदारांशी चर्चा करत विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी केलेली विकास कामे आणि पुढील काळातील नियोजन याची माहिती उमेदवारांनी ग्रामस्थांना दिली। या प्रचार फेरीत रचना होलम, अशोक तरडेकर, राजलक्ष्मी देसाई, राजू देसाई, विष्णू वाके, कमल वाके, मस पाटील, रामचंद्र पाटील, जयराम संकपाळ, गोविंद नारळकर यांची उपस्थिती होती। तसेच मलिग्रे येथे झालेल्या प्रचारावेळी राजाराम होलम, अशोक तरडेकर, रचना होलम, अशोक शिंदे, राऊ भनगे, अण्णाप्पा बुगडे, सचिन सावंत, रवी देसाई, संभाजी पाटील हत्तिवडे यांच्यासह मालिग्रे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ग्रामस्थांनी उमेदवारांचं स्वागत करत विकासाच्या अपेक्षा मांडल्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। प्रचार फेरीदरम्यान वातावरण उत्साही असून ग्रामस्थांचा मिळालेला प्रतिसाद पाहता पेरणोली जिल्हा परिषद आणि संबंधित पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला बळ मिळाल्याचं चित्र दिसून आलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।